9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग आणि त्यातला 14वा श्लोक चालू होता आपला. सततम कीर्तयन्तो माम यतस्तश्च दृढव्रता नमस्तस नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. प्रायश्चित्तांचे तो संपलेची काम ऐसे चाले नाम संकीर्तन. नाम संकीर्तनी नाचता रंगोन पातके जळोन गेली सारी. तीर्थांचे महात्म्य लोपले सहज जाहले निस्तेज यमदम. यमलोकातील सर्वही व्यापार खुंटला साचार आपोआप. यम म्हणे आता काय नियमावे कोणा आवरावे म्हणे दम. काय खावे दोष नाही राहिलाच बोलती ऐसेच सर्व तीर्थे. करी तिथे सर्व दुःख परिहार माझिया साचार नाम घोषे. हॅलो. करी तिथे सर्व दुःख परिहार माझिया साचार नाम घोषे. अवघेची जग मग दुमदुमोन टाकीती भरोन महासुखे. न होता पहाट देती जे प्रकाश न देता पियुष वाचविती. पियुष म्हणजे अमृत. नाचरिता योग अष्टांग साधन कैवल्य दर्शन घडविती. राजा रंक ऐसा मानिती न भेद ठेविती संबंध सारखाची. कैसे सान थोरा सर्वांसी साचार होती ते माहेर आनंदाचे. गाठी एखादाच वैकुंठाची पेठ अवघे वैकुंठ केले ह्यांनी. नामघोषाची या गौरवे संपूर्ण विश्वची पावन केले ऐसे. पाहे धनंजया सूर्यासारखीच तेजस्विता साच ह्यांचे ठाई. परी सूर्य तोही मावळे हा दोष अखंड प्रकाश असे ह्यांचा. मासांतरी चंद्र एकदा संपूर्ण हेतो परिपूर्ण निरंतर. मेघ ते उदार परी ओसरती अपुरे पडती उपमेसी. ऐशा महात्म्या ते कृपापूर्ण सिंह ऐसे निसंदेह म्हणू येगा. शतावधी जन्म उपासिता माते एक वेळ येते हातासीजे. ऐसे माझे नाम जयाची येवाचे पुढे नित्य साधनाचे प्रेम भरे. मागच्या वेळेला आपण जे वरच्या बाह्य प्रवृत्तींना बघून ठरवतात की परमात्मा मिळाला किंवा माझं एकरूपता झाली किंवा मला ज्ञान झालं, त्यांच्यासाठी मूर्ख हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की वरवरकरणी वाटणं आणि आतमध्ये ऍब्सॉर्ब हो झालेलं नॉलेज हे प्रॅक्टिकल मधनं दिसतं. आणि ते कसं ते वर्तनातनं वागण्यातनं जगण्यातनं ते ह्या पद्धतीने दिसतं. हे जे वर्णन पूर्ण केलेलं आहे की असे ते सूर्यासारखे तेजस्वी असतात ज्यांना आतपर्यंत नॉलेज गेलेलं असतं. म्हणजे काय की एक्झाम्पल द्यायचं झालं तर मागच्या वेळेलाही मला वाटतं मी सांगितलं होतं की एखादा तुम्हाला त्रास देतोय तर नॅचरली आपल्या एकदम स्पॉन्टॅनियसली आपल्या ह्युमन कडनं माणसाकडनं रिॲक्शन येते की त्याच्या रागाच्या बदल्यात पहिले राग येतो किंवा बघून घेऊ किंवा किंवा ह्याला कळलं पाहिजे. हा त्रास देतोय म्हणजे जिथे तुमची चूक नसेल तिथे जरी तुम्हाला एखादा त्रास देत असेल तर तो राग, तिरस्कार किंवा दुःख, अगदीच काही नाही तर दुःख, इमोशनल पेन नॅचरली आपल्या रिॲक्शन मध्ये येतो. हे बाय डिफॉल्ट येतो. ह्याच्यासाठी कोणाला काही विशेष करावं नाही लागत. पण जिथे मी प्युरिफिकेशनची बात करते किंवा जर आपल्याला डिसिपलशिपचा पाथ भक्ताचा आणि शिष्य, डिसिपल म्हणजे शिष्य, भक्त वेगळा आणि शिष्य वेगळा, दोन्ही मध्ये खूप फरक आहे. भक्त हा काय म्हणतो आपण सर्टिफिकेशन शिवाय फॉलोअर म्हणू शकतो त्याला, भक्ताला. आपण म्हणतो ना मी गणपतीचा भक्त आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही तिथे ऍडमिशन घ्यावी लागत नाही. गणपतीच्या एखाद्या स्कूलमध्ये की मी तुझा भक्त आहे बाबा आता आजपासनं, असं नसतं ते. विदाऊट एनी
इंटेन्शन किंवा अननोईंगली आपण भक्त बनतो, किंवा त्याच्यासाठी काही सर्टिफिकेशन किंवा एक गॅरंटेड आपल्याला काही लेटर लागत नाही की मी ह्याचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी देवीचा भक्त आहे. आपल्याला काहीतरी छोटा मोठा अनुभव येतो किंवा कदाचित कुठेतरी एक एक कनेक्शन असतं आपल्या सोलचं, म्हणून आपण ती भक्ती करत असतो. पण शिष्य जो असतो, डिसिपल, तो व्यवस्थित जाणतेपणाने पाथ फॉलो करत असतो. एखाद्या टीचिंगचा, एखाद्या स्कूलचा, एखाद्या लायनेजचा, म्हणजे आता त्याच्यामध्ये क्रियायोग आहे, त्याच्यानंतर भक्तियोग किंवा राजयोग सांगितलाय विवेकानंदांनी. तर त्याला जर आपण जर फॉलो करत असू तर राजयोगाचं शिष्यत्व आपण घेतलेलं आहे आणि त्याला आपण फॉलो करतोय. मग तिथे मात्र ती जबाबदारी येते. भक्ताच्या खांद्यावर जबाबदारी नसते. एखाद्या वेळेला त्यांनी चुकीचा वागला तर गणपती काय त्याच्या रात्री डोक्यावर बसत नाही किंवा स्वप्नात येत नाही की काय रे तू असं केलंस. पण ज्या मोमेंटला आपण शिष्य बनतो किंवा डिसिपलशिपचा पाथ सुरू होतो, तिथे हार्ड अँड फास्ट रूल्स लागतात आपल्या बरोबर. नियम, रूल म्हणजे नियम. आणि हार्ड अँड फास्ट स्ट्रिक्टनेस इतका जबरदस्त असतो की आपण जर चूक केली तर त्याचे 10 पट, दुप्पट, 10 पट आपल्याला पनिशमेंट भोगावी लागते. कारण डिसिपल बनणं, शिष्य बनणं सोपं नाही. शिष्य बनणं फार जबाबदारीचं काम आहे. आणि म्हणून जेव्हा आपण भक्ताच्या पायरीवरनं आपण शिष्यत्व पत्करतो कुठल्याही लाईनेचं, तर त्याला आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं. त्या टीचिंग्सना आपल्याला पहिले अभ्यास, मग गुरूंचा अनुभव, आणि मग आपण मागच्या वेळेला म्हटलं तसं आपली आत्मप्रचिती, त्या म्हणजे आत्म्याच्या भूमिकेत जाऊन त्याची प्रचिती घ्यावी लागते. म्हणजे अनुभवातनं टेस्टिंग होतं, एक्झाम्स, परीक्षा येतात आपल्या पुढे, मग असे प्रसंग येतात. तर आपण आता भक्त असतो तेव्हा एखाद्याने आपल्याला काही बाबा चुकीचं ट्रीट केलं किंवा एखादा प्रसंग घडला, अप्रसंग आपल्या आपल्या जीवनामध्ये, तर आपण पटकन रिॲक्ट करू शकतो, करतो इनफॅक्ट. आणि नॉर्मल आहे ते. आणि स्पॉन्टॅनियस ऍक्शन असते. आपल्याला राग येतो किंवा आपण उलट उत्तर देतो किंवा आपण त्याचा बदला घेतो किंवा दुसऱ्याजवळ सांगतो किंवा त्याची पब्लिसिटी करतो, जे काय असेल ते. इट इज व्हेरी नॉर्मल. आणि तिथे भक्त म्हणून आपल्याला काही ती देवी किंवा कुठली देवता ज्याचे किंवा गुरूंचे भक्त आपण असतो, तर भक्त म्हणून आपल्याला काही तिथे दंडा घेऊन ती शक्ती आपल्या मागे उभी राहत नाही. पण ज्या मोमेंटला आपण शिष्य बनतो तिथे आपल्याला विचार करावा लागतो. तिथे विवेकाचं पहिले पायरी चढावी लागते. मग आपल्याला दिलेल्या प्युरिफिकेशनच्या स्टेप्स आपल्याला वापराव्या लागतात, ऍप्लिकेशन करावं लागतं. की राग आला तर त्याला त्याच्या बदल्यात प्रेमच दिलं पाहिजे. राग आला तर आपल्याला पहिले कंट्रोल ठेवायला पाहिजे, विवेक वापरला पाहिजे की राग कोणाचा आलाय, आत्म्याचा आलाय का माणसाचा शरीराचा आलाय, नावाचा आलाय, सिच्युएशनचा आलाय, का घटना घडली त्याचा आलाय, का माझ्या बरोबर घडली म्हणून आलेला आहे, मला दुःख दिलंय असं वाटतंय का, म्हणजे मी येतोय का तिथे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला अप्लाय कराव्या लागतात. आणि मग ह्याचं कन्क्लुजन हेच निघतं की समोरनं जरी अँगर, हेट्रेड, इरिटेशन, रिसेंटमेंट सगळं आलेलं असलं, काहीही येतलं, तरी आपल्याकडनं शिष्यत्वाच्या भूमिकेमध्ये, डिसिपलशिपच्या पाथवर आपल्याकडनं लव्ह, मर्सी, काइंडनेसच गेला पाहिजे. प्रेम, दया, क्षमा, शांती, फॉरगिव्हनेस, माफ करणं, हेच गेलं पाहिजे. आणि जरी फिजिकल फॉर्म मध्ये आपल्या समोर गुरु असला काय आणि नसला काय, ह्याचा अर्थ असला म्हणजे काय, तो फिजिकली समोर तर बसू नाही शकत. एखाद्याला गुरु असतात पण ते काही 24 तास आपल्या समोर नसतात, पण ते जिथे असतात तिथून आपल्याला बघत असतात. चाहे ते अर्थवर असू देत, नाहीतर ते इनर वर्ल्ड मध्ये असू देत, सटल प्लेनवर असू देत गुरु. ते जिथे असतात तिथून आपल्याकडे डिसिपलशिपच्या पाथवर असलेल्या डिसिपल्सकडे वरून लक्ष देत असतात. आणि त्यामुळे आपल्याला इमिजिएट लेसन लर्न करावा लागतो आपल्या मिस्टेक्सचा. तिथे अजिबात हयगय म्हणजे काय काय म्हणतात ना, दया वगैरे गुरु करत नाहीत. म्हणून डिसिपलशिपचा पाथ जेव्हा आपण चालायला लागतो, शिष्य बनतो, त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ध्यान ठेवावं लागतं आणि तसंच्या तसं आपल्याला काही नियम फॉलो करावे लागतात. आणि हा जो हे जे वर्णन आहे हे डिसिपलशिपच्या पाथवर चालणाऱ्या व्यक्तीचं, साधकाचं, योग्याचं आहे.
जिथे तो अत्यंत उच्च तेजस्वी पोझिशनवर पोचलेला आहे आणि त्याच्या अंतर्बाह्य एकच स्थिती आहे. ऐशा महात्म्या ते कृपापूर्ण सिंह, ऐसे निसंदेह म्हणू येगा. शतावधी जन्म उपासिता माते, एक वेळ येते हातासी जे. ऐसे माझे नाम जयाची या वाचे, पुढे नित्य नाचे प्रेम भरे. अनंत जन्म गेल्यानंतर आपल्याला परमात्म्याचं प्रेम लागतं पहिले, आणि मग हळूहळू त्या शिष्यत्वाच्या पर्यंत जाऊन पोचतो. आणि मग असं आपल्याला एक इतक्या जन्मांनंतर मिळालेलं नाव असतं परमात्म्याचं, आणि त्याचा जो लळा लागलेला असतो गुरुचा, परमात्म्याचा, परब्रह्माचा, परमात्म शक्तीचा, त्याच्या अखंड नामात आपण रंगलेलो असतो. आपण म्हणतो ना, आपके लिए जान भी हाजीर आहे. तुमच्यासाठी काय वाटेल ते करू, तुम्ही माझ्याकडे आहात ना, बात संपली, सगळं संपलं. काय वाटेल ते कोणीही काही केलं तरी चालेल माझ्या बरोबर. मी तुमचा शिष्य आहे, ह्याच्यातच सर्वस्व आहे, आणि मी अगदी प्रेमाने या समोरच्या प्रॉब्लेमला डील करीन, आणि त्या व्यक्तीला मी क्षमा करीन. असा जो भाव असतो तो शिष्याचा असतो. तो मी एक वेळ नसे वैकुंठात, नाही सापडत भानुबिंबी. वरी एक वेळ योग्याचेही मन, जाई उल्लंघून पलीकडे. परीज एका माझा अखंड बरवा, करीती पांडवा नामघोष. तिथे काही तो समोर पाहिजे, इथे पाहिजे, वैकुंठात नेलं तरच पाहिजे, असं काहीही तिथे कंडिशनच नसते. अनकंडिशनल लव्ह हाच एक प्युअर लव्हचा, प्रेमाचा, ईश्वरीय प्रेम म्हणतो आपण, डिव्हाइन लव्ह, तो तो असा असतो. ते ते त्याच्यामध्ये कुठलेही नियम लागू होत नाहीत, कुठलेही अटीतटी लागू होत नाहीत. परी एक वेळ योग्याचेही मन, जाई उल्लंघून पलीकडे. परी जे का माझा अखंड बरवा, करीती पांडवा नामघोष. हरपता मज शोधावे तेथेच, तयापाशी साच सापडे मी. मी जर तुम्हाला कुठे सापडलो नाही, तर मी नक्की अशा माझ्या डिसिपल्सच्या हृदयामध्ये, मनामध्ये आणि विचारांमध्ये आणि कृतीमध्ये मी नक्की सापडेन. कृतीमध्ये येणं फार आवश्यक आहे. मनात, हृदयात, नावात, तोंडात काही लोक श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम अगदी 24 तास लिहितील, नाही तर बोलतील. अगदी ते असं करतात ना, ते बऱ्याच लोकांची एक एक फॅशन असते की फोन केला की काय देव गुरूंचं नाव घेतात, जय श्री स्वामी समर्थ किंवा जय गजानन असं आपलं म्हणतात. अरे पण ते गजानन महाराज आणि स्वामी समर्थ पुढचं वाक्य बोलताना ते तिथे गायब झालेले असतात, किंवा रिॲक्ट करताना, वागताना, बोलताना, घरात, समाजात, इकडे तिकडे वागताना ते गजानन महाराज आणि ते कोण जे काही दैवत तोंडावर असतं ते काही तिथे पुढे कंटिन्यू होत नाही, पण नुसतं बोलायला असतं. हा तसा नाहीये. हा ज्याच्याबद्दल इथे वर्णन केलंय त्याच्या सर्वस्वात ते परब्रह्म आहे. माझे गुण गाता कैसे तृप्त झाले, पाहू विसरले देश काळ. नाम संकीर्तनी होऊनी तल्लीन, सुखावले पूर्ण स्वरूपीच. आता आपण तुकारामांचं चरित्र पाहिलंय. आपण खेर तुकारामांना बघितलेलं नाहीये, पण फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्र भागामध्ये. तर ते काय विठ्ठल विठ्ठल करताना समोरचा एखादा सावकार त्यांना चुकीचं ट्रीट करत असेल, तर ते काही लगेच त्यांची भाषा बदलताना दिसत नाही. तेही तिथेही ते विठ्ठलच आहे तो, आणि तोच ओरडतोय आपल्याला, कारण आपलं कुठेतरी चुकतंय. अशा ह्यानीच कदाचित त्यांनी ते रिसीव्ह केलेलं आहे समोरचं. तर असं ते नाम संकीर्तन इतकं तल्लीन झालं पाहिजे की सगळीकडे त्याचंच ऍप्लिकेशन झालं पाहिजे. आपल्याला रागच नाही आला पाहिजे. कृष्ण विष्णू हरी गोविंद ही नामे, गर्जोनिया प्रेमे वारंवार. नाम संकीर्तना माझारी उदंड, करीती उघड आत्मचर्चा. आत्मस्वरूपाविषयी निरूपण म्हणजे काय? आता तुकाराम गाथेमध्ये काय आहे? तुकाराम गाथेमध्ये आत्मचर्चा केली आहे. मी काय आहे, कसा आहे, मला निर्भीज कर, माझं हे काय, मी काय प्रपंच करत बसलोय, मी काय बायका पोरं घेऊन समाजात हे करत बसलोय, ह्याच्यावरच त्यांनी स्वतःबद्दलच सगळं सतत चर्चा केली आहे की मला काय हे सगळं आवडतंय. म्हणजे याचा अर्थ माझ्या वासना संपलेल्या नाहीयेत, माझं येण्याचं कारण संपलेलं नाहीये, मला मी निर्भीज कधी होईन, ही आत्मचर्चा त्यांनी पूर्णपणे केली आहे. आणि जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा ते आपण आपल्या बरोबर ऍप्लिकेशन करून वाचलं, तर आपल्याला त्यातनं खरी जागृती, आत्मजागृतीची प्रचिती तिथे येते, ती वाचताना, त्या ग्रंथाचं वाचन अभ्यास करताना. असो हा विस्तार धनुर्धरा ऐक, ह्यापरी कित्येक भक्त माझे. मज निर्गुणाचे गुण गात गात, हिंडती जगात आवडीने.
आणिक ते आता ऐक पंडुसुता स्वभावे दक्षता ठेविती जे पंचप्राण आणि मन हे सांगाती मार्ग दाखविती जया लागी यमनियमांचे काटेरी कुंपण बाहेरी लावून सभोवती आता मूळबंध रूपी कोट भला जयांनी रचिला बळकट मूलबंध म्हणजे मूलाधाराच्या इथे बंद लावणं म्हणजे बंद करणं रस्ता जेणेकरून प्राणवायू तिथून निघून नाही जाणार सटकून जाणार नाही खालचं द्वारही बंद करतात तो मूलबंध लागतो म्हणून कोट म्हणलाय म्हणजे आपल्या किल्ल्याचे दरवाजे बंद करतात ना तशा टाईप मध्ये मूलबंध रूपी कोट भला जयांनी रचिला बळकट तयावरी मग प्राणायाम रूप कार्य करती तोफ चढविली तेणे ऊर्ध्वमुख होता कुंडलिनी प्रकाश लक्ष्मी नीट मन पवन बळे 17वीचे तळे हस्तगत केले एकाएकी पहा तेथे कैसा प्रत्याहारे मग पराक्रम चांग गाजविला विकार मात्राची लावूनिया वाट वळविली आत सर्वेंद्रिये धारणा तुरंगी दाटोनिया तेथ केली एकत्रित महाभूते मग संकल्पाचे चतुरंग दळ सकळ समूळ नष्ट केले तव जय झाला ऐसे पुकारित ध्यानाची नौबत झडू लागे तन्मयावस्थेचे एकछत्र कैसे तिये वेळी दिसे झळाळत समाधी श्रियेचे स्वानुभूतीमय अखंड जे होय राज्य सुख व राज्य कसं भोगायचंय समाधी लागते त्या अवस्थेमध्ये समाधी श्रियेचे म्हणजे समाधीच्या वैभवाचं पूर्ण अनुभूती यायला लागते जसं जसं हे सगळ्या आपण स्टेप्स फॉलो करतो तव जय झाला ऐसे पुकारित ध्यानाची नौबत झडू लागे तन्मयावस्थेचे एकछत्र कैसे तिये वेळी दिसे झळाळत समाधी श्रियेचे स्वानुभूतीमय अखंड जे होय राज्य सुख पट्टाभिषेक तो सुखाचा ते भला तया लागी झाला सामरस्ये अर्जुना गहन माझे हे भजन आणिक सांगेन ऐक आता वस्त्रां माझी दोन्ही पालवांपर्यंत असे ओतप्रोत एकतंतू तैसा चराचरी मीच असे एक ऐसेची व्यापक ज्ञान ज्यांचे आता वस्त्र म्हणजे आपण आपल्या ह्याच्या आपण कपडा जो घालतो त्याच्या प्रत्येक धाग्यामध्ये आपल्याला परब्रह्म दिसलं पाहिजे म्हणजे वस्त्रामध्ये धागा असतो तसा प्रत्येक कणाकणात आपल्याला परब्रह्म दिसलं पाहिजे इतकी एकरूपता आणि अशा पद्धतीची नजर तयार झाली पाहिजे ब्रह्मयापासून कीटकापर्यंत जाणोनी समस्त रूप माझे मग सान थोर ऐसा भेदभाव सजीव निर्जीव नेणोनिया आता सजीव निर्जीव का म्हटलं इथे कारण आपण नुसतंच जिवंत प्राणी म्हणजे आपण कीटक पक्षी प्राणी झाड इथपर्यंत बघतो आणि माणूस आपल्याला एवढंच वाटतं पण ऍक्च्युली दगड दगड जे असतात रस्त्यावरचे खडक जो आहे धातू आहे किंवा लाकूड आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ते व्हायब्रेशनल कॉन्शियसनेस मौजूद आहे आता कसा तर आपण जर कोणाचं मी एक मागे ना नर्मदा परिक्रमेचं वर्णन ऐकलं होतं एक पुण्याच्या बाई आहेत त्यांचं म्हणजे खूप पहिले बरेच आता झाले बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला 4-5 वर्ष झाली मोर देन 4-5 इयर्स खूप सुंदर ब्राह्मणच आहेत त्या पुण्याच्या आणि नवरा बायकोनी पायानी चालून अनवाणी म्हणजे त्यांनी अनवाणी बाईंनी त्या आणि ती नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे फार सुंदर वर्णन आहे जर ते मिळालं तर बघा मला नाव नाही आठवत पण 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे चितळे चितळे असेल आडनाव आहे, चितळे अच्छा दामकर. माहिती नाही ते असं पांढरी साडीच वगैरे नेसतात आणि नवरा येस म्हणजे येस. लिटरली त्यांनी सांगितलंय की जाताना वेगळा होता आणि येताना त्याची पूर्ण वृत्ती बदललेली होती आणि ते आता झब्बा पांढरा आणि पांढरं ते हे घालतात खाली विजार म्हणजे ते कॉटनची हे घालतात आता आणि पूर्ण वृत्ती बदलून गेली नवऱ्याची म्हणजे नवऱ्याने बायकोला एकटं नाही जाऊ द्यायचं म्हणून ते जॉईन झाले पण येताना ते पूर्ण बदललेले होते बरं एनिवे त्या ह्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन त्यांनी त्या दगडांचा जो मी उल्लेख केला की त्या गोटे जे दगड असतात पायाखाली चालताना तर त्याच्यात सुद्धा त्यांना दर्शनं झालेली आहेत की तिथे योगी काही काही भागांमध्ये नर्मदेच्या काठावर योगी
ऍक्च्युली आहेत एनर्जी लेवलवर, पण ते आपल्याला दिसताना दगड स्वरूपात दिसतात. तर त्यांना कोणीतरी सांगितलं, ज्यांनी दृष्टांत जो काही त्यांना मिळाला त्याच्यात, की या दगडांवर पाय ठेवताना सुद्धा सांभाळून तो कॉन्शियसनेस पाहिजे, की काही एखाद्या योग्याला पाय तर नाही लागणार आपला. म्हणजे जे अनंत काळापासून तिथे ध्यान करतायत नर्मदेच्या काठावर, असे योगी आपल्याला आता दिसायला ते फिजिकल फॉर्म मध्ये नाही आहेत, पण ते आपल्याला फिजिकल लेवलवर ते स्टोन्स सारखे दिसू शकतात, स्टोन दिसू शकतो. पण सटल एनर्जी लेवलवर ते योगी तिथे आजही अनंत काळापासून ध्यान करता आहेत आणि साधना करतायत. तर म्हणजे काय की आपण आता बघतो ना, पर्वतराज जे हिमावन जो आहे, पार्वतीचे वडील, ते पर्वतराज होते. म्हणजे हिमालय पर्वत आहे, तर तो आपण बघायला गेलं तर असं तर दगड आहे, मग त्याच्यावर बर्फ साठतं. पण हिमालय हिमालय पर्वत हा सुद्धा हिमवान सुद्धा कॉन्शियसनेस आणि लिव्हिंग एनर्जी आहे. तशीच गंगा त्याची मुलगी, ती सुद्धा लिव्हिंग एनर्जी आहे. तर म्हणजे काय की जेवढं, म्हणून इथे म्हटलंय की ब्रह्मयापासून कीटकापर्यंत त्याच्यात सगळं आलं. आणि आता जेव्हा मागे मी अगदी कुठल्या तरी एका 2 वर्षापूर्वी सेशन सुरू केलं होतं, तेव्हा हा, विवेक चुडामणीच्या पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्येच सृष्टी निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल चर्चा केलेली होती. तर तीन तीन व्हायब्रेशन्स आणि तीन एनर्जी चे हे सोडलेले आहेत. आणि त्याच्यातून सगळ्यात पहिले मिनरल वर्ल्ड, म्हणजे खनिज आणि हे आहे, त्याचं दुनिया निर्माण झाली. म्हणजे जी खनिजे आहेत आणि जेवढे धातू आहेत, ते सुद्धा परमात्म्याचं डायरेक्ट स्वरूप आहे. फक्त त्यांचा तेवढा कॉन्शियसनेस हायर कॉन्शियसनेस मध्ये कन्वर्ट झालेला नाहीये. म्हणून आपल्याला ते धातू आणि खनिजांप्रमाणे वाटतात, पण ते सुद्धा, त्यांच्यात सुद्धा तो लिव्हिंग कॉन्शियसनेस 100% आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, ब्रह्मयापासून या कीटकापर्यंत जाणूनी समस्त रूप माझे. त्यांनीच ते कल्पनेने निर्माण केलेलं आहे. पहिले मिनरल वर्ल्ड निर्माण झालं, मग ॲनिमल, नाही, मिनरल वर्ल्ड, प्लांट किंगडम, म्हणजे झाडं वगैरे सगळी, आणि ॲनिमल किंगडम, आणि त्याच्यानंतर ह्युमन. तर अशा पद्धतीने 4 पद्धतीनं त्याची सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग सान थोर ऐसा भेद पाव, सजीव निर्जीव नेणोनिया, देखिल्या वस्तूची मीच ती म्हणोनी, उजू लोटांगण घालिती ते, आपुले महत्व तरी विसरोन, पुढील नेणोन योग्यायोग्य, भेटे जी जी व्यक्ती तियेची पाया, पडावे ते तया आवडेगा. उंच स्थानाहून पडले जे जळ, गाठी तसे तळ आपोआप, तैसे भूत जात नमावे नवोन, स्वभावची जाण तयांचा हा, फळ भारे जैसी वृक्षाची डहाळी, ओथंबते खाली सहजेची, तैसे जीवा पुढे होऊन या लीन, तयासी वंदन करीती ते. आता एखादी वृक्षाची आंब्याचं खूप आंबे लागले असतील, तर ते फांदी आपली खाली आलेली असते. तसाच एखादा मनुष्य प्रेमाच्या फळांनी जर लबालब भरलेला असेल, त्याचं हृदय इतकं हे असेल, तर तो नम्र असतो. नम्र म्हणजे खाली झुकणारा, त्याच्यात अहंभाव नसतो, आणि तो अत्यंत नम्रतेनं जगात वावरत असतो. त्याच्यामध्ये कुठेही ऍटिट्यूड असा दिसत नाही, का हो तुम्ही मला असं का म्हणलात, मला का विचारताय, अशा टाईप मध्ये ऍटिट्यूड त्याच्यात नसतो. किंवा जरा जरा जरी समोरच्यानी विचित्र वागलं तरी त्याचा काही अहंकार एकदम उफाळून येत नाही. नम्रपणा हीच तयाची संपत्ती, गर्वहीन स्थिती अखंडित, आणि जय मंत्रे सर्व हिते धन, समर्पिती जाण माझ्या ठाई. हे कोणाबद्दल बोललेलं आहे? डिसिपल्स बद्दल बोललेलं आहे. डिसिपल्सशिपच्या पाथवर चालणाऱ्या लोकांबद्दल, योग्यांबद्दलचं वर्णन आहे, सामान्याचं नाही, भक्ताचं नाही. गळोनिया गेले मान अपमान, होताची नमन ऐशापरी. आणि म्हणून ना, कधी म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की कायम प्रोग्रेसिव्ह जगण्याचा ऍटिट्यूड किंवा प्रोग्रेसिव्ह थॉट प्रोसेस असावी. जसा मी जन्मलो तसाच मी मरीन, किंवा काल होतो तसाच मी आज आहे, मी कायम असाच राहीन,
ही म्हणजे निगेटिव्हिटीचा ऍटिट्यूड आणि निगेटिव्ह अप्रोच आहे जीवनाकडे बघण्याचा. नेहमी हा अप्रोच पाहिजे की मी काल होतो त्याच्यापेक्षा उद्या नक्की बदललेला असेल, आणि मागच्या आठवड्यात होतो त्याच्यापेक्षा 10 पावलं मी पुढच्या आठवड्यात पुढे गेलेलो असलो पाहिजे. असा प्रोग्रेस सतत केला पाहिजे माणसाने, त्याच्याशिवाय काहीच घडू नाही शकत. म्हणजे अकॅडमिकल याच्यातही नाही, मटेरियल वर्ल्ड मध्ये सुद्धा नाही, आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये तर बिलकुलच नाही. तुम्हाला बदलावंच लागतं. जसा आहे तसाच राहीन आणि तसाच आडमुठेपणाने जगीन आणि मला परमात्मा दिसला पाहिजे, हे शक्यच नाहीये, दूर दूर पर्यंत शक्य नाहीये. तर त्यामुळे सतत प्रोग्रेस आणि सतत इम्प्रूव्हमेंट, वृत्तीमध्ये, विचारांमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, दिसण्यामध्ये, डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये, प्रत्येक गोष्टीत नवीन 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 डेव्हलपमेंट आपल्यात 2 पावलं पुढे गेलेलंच पाहिजे. जर घड्याळ पुढे जात आहे, दिवस पुढे जातोय, कॅलेंडर पुढे जात आहे, तारखा पुढे जातात, महिने पुढे जातात, तर आपणही पुढे गेलंच पाहिजे. मी आहे तसाच राहीन. काही लोक खूप फिकट असतात, माझं हे असंच आणि मी हेच करणार, तुम्हाला मानायचं तर माना, नाही तर नका मानू. मग तू तसाच राहा असं म्हणावं वाटेल मला, माझ्या समोर जर असं कोणी आलं. काहीही होऊ शकत नाही. मग दगडात आणि त्याच्यात मग काही फरक नाही, दगड जिथे ठेवला तिथेच राहील. तसंच आहे. म्हणून तसं वागायचं नाही. बदल आवश्यक आहे, आणि बदल हीच खरी ओळख आहे. बदलणं फार आवश्यक आहे, आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह, नकारात्मक नाही. आता अवधारी आणिक भक्ता ते, यजिती जे माते ज्ञान यज्ञे. आता हे सगळं होत असताना आपण कुठल्या दिशेनं चाललोय ह्याच्यावरही विवेकाच्या सहाय्याने लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. बदल आपला काही 2 पावलं पुढे आणि 10 पावलं मागे असं तर नाही होते. म्हणजे सगळंच विवेक, विवेक रोज असणं बरोबर. स्वतः उठल्यानंतर विवेकाचा हार गळ्यात घालणं फार आवश्यक आहे रात्री झोपेपर्यंत. रात्री झोपताना सामान्यांनी काढून ठेवावा. पण ज्यांचा ऍस्ट्रल जर्नी चालू होतो, मी खूप वेगळ्या वेगळ्या लेवलवर सगळ्या गोष्टी सांगते आहे. म्हणजे प्रत्येकाचा ऍस्ट्रल जर्नी प्रत्येकाचा होतो, पण काहींचा डिसिपलशिपच्या पाथवर फुल कॉन्शियसनेसनी होतो. म्हणजे त्याला माहितीये की मी झोपल्यानंतर कुठे जाणार आहे, किंवा मी झोपल्यानंतर काय काम करणार आहे, इतकी पण प्रगती होते. तर त्या डिसिपलशिपच्या पाथवर तो तो विवेक, आपल्या गळ्यात ती हार हार घातलेलाच हवा 24 तास 12 महिने. तो विवेक कळलाच पाहिजे, नाही तर दिवसभर राम 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 आणि डिसिपल बनलोय आणि झोपेत काहीतरी भलतेच काम होऊन राहिलेत. सगळं पॉसिबल आहे मी जे बोलतीये ते. म्हणजे काय, की माझा जीवन जगताना माझा अभ्यासही खूप चालू आहे. पुस्तकांचा नाही, जीवनातनं घडणाऱ्या घटनांचा आणि ऑब्झर्वेशन लोकांचं. माझ्या हे लक्षात आलंय की मनुष्य, आपण म्हणतो आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आपण हा सगळा अभ्यास करतोय, आपण हे सगळं बघतोय. पण डिसिपलशिपच्या पाथवर मी खास करून आज त्याच्याबद्दलच बोलते. कारण का बोलतेय, तर आपल्याला भक्त पायरीवरनं, मगाशी जे म्हणलं बदल, तो भक्तावरनं आपलं टार्गेट डिसिपलकडे जाण्याचं, डिसिपलशिप वर वॉक करण्याचं, त्या रोलमध्ये जाण्याचं अम्बिशन, म्हणजे पॉझिटिव्ह ध्येय असलं पाहिजे. कायम एव्हरेस्टचं टोकच डोक्यात असलं पाहिजे. नाही मी बेस कॅम्प मरेन, मी कुठे जाणार, मला कुठे जन्माला या शक्य आहे, हे असली निगेटिव्हिटी मला अजिबात नाही आवडत. कोणाला काही सांगू नाही शकत आपण कधी काय टर्न येईल. त्यामुळे कायम एव्हरेस्टचं टोक, तो समिटच डोक्यात पाहिजे, की नाही मी तिथेच जाणार, नाही मी तिथेच जाणार. हा जन्म तो जन्म हे माझ्या हातात नाहीये, माझं एम तेच आहे, काय वाटेल ते होऊ दे. असं ऍटिट्यूड कॅरी करणं फार आवश्यक आहे. आपण जेव्हा आपले विकनेसेस ना काउंट करतो, तेव्हा आपण 10 पावलं रोज प्रत्येक शब्दाला मागे मागे जात असतो. मग आपला प्रोग्रेस नाही चालू. आपण जेव्हा म्हणतो की नाही, जे काय होईल ते होईल, मी एव्हरेस्टच्या टोकावर जाणार आहे आणि तिथे झेंडा लावणार आहे भक्तीचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा, तेव्हाच आपण पुढे जाणार. मग नक्की 2 पावलं 100% पुढे जाणार. कधी पोचू, काय पोचू, आपल्या हातात नाही. आपण त्याचे कधीही विचार करायचे नाहीत. आपण नुसतं ध्येयाकडे बघायचं. अर्जुनाने ध्येयाकडेच बघितलं, आणि म्हणून त्याला आज ही भगवद्गीता परमात्मा ऐकवतो आहे आणि त्याला ज्ञान देतो आहे. तर मी सांगत होते की डिसिपलशिपच्या पाथवर जाताना प्युरिफिकेशनचा इश्यू येतो. आणि प्युरिफिकेशन म्हणजे बेसिक गोष्टी प्युरिफाय न करता 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 खूप
इंटेन्स म्हणा किंवा फार सटल लेवलवर प्युरिफिकेशन स्टार्ट होतं. पण होतं असं, कदाचित या सगळ्या गोष्टी आता नाही करणार, पण आपण जर हे आपला आजचा हे संपल्यानंतर प्रश्न विचारले तर मी एक्सप्लेन करून सांगेन जास्त डिटेलमध्ये, जर कोणाला डाऊट आला तर. तर प्युरिफिकेशन म्हणजे पहिले मी 5 यम नियम सांगितले होते. तर यम नियम सांगितले म्हणजे प्रेमाने वागा, इन्सल्ट करू नका. तर त्याच्यातही मी सांगितलं होतं की थॉट, वर्ड आणि ऍक्शन या तिन्ही मध्ये लव्हिंगनेस, काइंडनेस ऍप्लिकेशन झालं पाहिजे. म्हणजे काय, थॉट मनामध्ये दुसऱ्याबद्दल येणारे विचार ही दुष्ट भावनेचे नाही पाहिजेत. तिथे लव्हिंग काइंडनेस तो तिथे अप्लाय झाला पाहिजे. वर्ड, तोंडात येणारी भाषा आणि ऍक्शन. आता ऍक्शन मध्ये पण पुन्हा प्रकार येतात. डोळ्यांची नजर ही ऍक्शन असते. जी आपले चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात, अगदी मायनर, हलकीशी भुवई उंच उडते आपली राग आला तर, किंवा एखाद्याने खोचक प्रश्न विचारला तर आपल्या आठ्या येतात कपाळावर. दॅट इज ऑल्सो ऍक्शन. म्हणजे तुम्ही हातपाय हलवले पाहिजे जरुरी नाही, एक भुवई जरी तिरकी झाली तरी ती ऍक्शन आहे. मग तिथे सुद्धा लव्हिंग काइंडनेस ती 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 हल्ली नाही पाहिजे. म्हणजे इतकं जास्त डिटेल मध्ये एक एक कॉर्नर, एक एक पॉइंटला प्युरिफिकेशन लेवल जाते. हे मी सांगते म्हणजे ते कळावं म्हणून मी जास्त डिटेलमध्ये सांगितलं. असे 5 व्हर्च्यूज, जे 5 यम नियम आहेत, त्यांची पेअरिंग अशी ती प्युरिफिकेशन होते. पण माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आणि स्टडीमध्ये माझ्या हे लक्षात येत आहे की फिजिकल फॉर्म मध्ये जगत असताना डिसिपलशिपच्या पाथवर हे प्युरिफिकेशन डिसिपल करतो, कारण तो त्याचा अभ्यासाचा भाग आहे. चाहे तो क्रियायोगाचा शिष्य असू दे, कर्मयोगाचा असू दे, किंवा भक्तियोगाचा शिष्य असू दे, किंवा राजयोगाचा असू दे. हे जे काही 4-5 मार्ग आहेत कुठल्याही स्कूलचा असू दे, गुरूंनी सांगितल्यावर ती प्युरिफिकेशन टेक्निक्स प्रत्येक स्कूलमध्ये असणार आणि दिलेली आहेतच. त्याच्याशिवाय डिसिपल पुढे जाऊ नाही शकत. तो हार्ड अँड फास्ट रूल आहे. तर माझ्या हे लक्षात आलंय की फिजिकल प्लेनवर जगत असताना, म्हणजे धर्तीवर माणूस म्हणून, शिष्य म्हणून जगत असताना तो ते सगळं करत असतो. पण आत्मा सायमल्टेनियसली तिसरंच काहीतरी करू शकतो. किंवा आत्मा प्युरिफाईड नसेल तर नुसतीच फिजिकल बॉडीचे ऑर्गन्स आणि सिस्टम प्युरिफाय होतात, पण सोल प्युरिफाय नाही होते. सोलचं प्युरिफिकेशन फार आवश्यक आहे. म्हणजे काय, की आतमध्ये ऍब्सॉर्ब झालं पाहिजे, रूट पर्यंत जायला पाहिजे, सोल पर्यंत प्युरिफिकेशन जायला पाहिजे. नाही तर नुसतंच मेकॅनिकल ऍक्शन होतीये फिजिकल लेवलवर, पण सोल रूट पर्यंत ते जात नाहीये. तर सांगायचा मुद्दा हा आहे की फिजिकल ह्याच्यावर, म्हणजे मी एक्झाम्पल आता माझंच देते, की मी जर समजा एखाद्या टीचिंग्सना फॉलो करते, मी माझं प्युरिफिकेशन रोज डेली करते, मी माझ्या वागण्या बोलण्यात कुठेही ते येऊन नाही राहिलं. पण जर सोल ग्रजेस ठेवत असेल इन केस, आणि सोल सगळ्या गोष्टी, हा याने असं केलं होतं, तो विसरूच नाही शकत, किंवा नाही ते जमत असेल त्याला, तर सोल वेगळ्या प्लेनवर काम करत राहतो, फिजिकल बॉडी वेगळ्या प्लेनवर काम करतो. त्यांच्यामध्ये ते ट्युनिंग नसतं. ते जे ट्युनिंग आवश्यक आहे ना, ते नसतं. हा माझा नवीन अभ्यास आहे. आणि ते नसेल तर त्याच्यामध्ये डिफरन्स खूप येतो आणि कार्मिकल ब्लॉकेजेस भयंकर क्रिएट होतात. तर म्हणून आपल्याला हा अभ्यास अगदी सिरियसली करायचा आहे. आणि हळूहळू हळू अभ्यास करत करत आपल्याला रूट पर्यंत जायचंय, म्हणजे आपल्याला सोल पर्यंत जायचंय, आतमध्ये डीपर लेवलवर. आणि म्हणून वर करणं, सुरुवात करणं प्युरिफिकेशनला, ऍक्शन, थॉट अँड स्पीच ह्याच्यामध्ये आणणं फार जरुरी आहे. 5 व्हर्च्यूज. तर हे आहे, परी अमृताचे वाढीता जेवण, म्हणेल का कोण पुरे ऐसे. ऐकोनी हे बोल, देवे ओळखिले, ज्ञानी लगटले चित्त ह्यांचे. संतोषून मग लागे डोलावया, मग पुन्हा बोलावया सरसावे. म्हणे भले तू केले तुवा पंडुसुता, एरवी सर्वथा अवेळ हा. परिज्ञाना ठाई आस्था आस्था असे तुझ, बोलविते मज तीच येथे. अवेळ काय आहे, कारण युद्धाचा प्रसंग आहे ना, त्यामुळे काळ योग्य नाही आहे युद्धासाठी. तिथे सगळे वाट बघतात, यांनी सगळं थांबवून ठेवलेलं आहे. पण बरं झालं प्रश्न विचारला म्हणून हे सगळं वर्णन आलं आणि सांगू शकलो. परिज्ञाना ठाई आस्था असे तुझ,
बोलविते मज तीच येथे. तोची पार्थ बोले भक्त प्रिय करा, चांदणे चकोरा साठीच का. चांदण्याचा तरी ऐसाची स्वभाव, चराचर सर्व शांत व्हावे. करीती चकोर चंद्राकडे चोच, तृप्ती आपुलीच करावया. तैसी आमुची ती विनवणी किती, देवकृपामूर्ती स्वभावेची. करी मेघराज जया लागी तृप्त, तेथे काय आर्त चातकाचे. परी चुळभरी गंगोदकासाठी गंगेचीच भेटी घ्यावी लागे. तैसे असो आर्त थोडे की बहुत, सांगावे समस्त देवासीच. तव म्हणे देव स्वस्थ राहे पार्था, पाहोनिया आस्था संतोषलो. तयावरी आता साहवेल स्तुती, ऐसी काही स्थिती उरली ना. जाण सावधान करीसी श्रवण, तेची आमंत्रण वक्तृत्वासी. देवोनियतया ऐसे प्रोत्साहन, देवनारायण काय बोले. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. म्हणे ऐक ज्ञान यज्ञाचे लक्षण. ज्ञानयज्ञ म्हणलाय आता. ज्ञानयज्ञाचे लक्षण तुझ निवेदिन यथार्थत्वे. मूळ संकल्प हा यज्ञस्तंभ तेथे, पंचमहाभूते मंडपतो. भेद तोची पशु जयाचे हनन, करीती बांधोन यज्ञस्तंभा. विशेष जे गुण शब्द स्पर्शाधिक, इंद्रिये पाणिक पंचप्राण. साहित्य सामुग्री यज्ञाची ही जाण, आणिक अज्ञान तेची तूप. काय घालतो आपण हवन हवन होम हवन करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये जे घालतो त्याला तूप घालतो, त्याला अज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. अज्ञानाची हे दिलेली आहे की त्याच्यामध्ये अज्ञान घालून तो अग्निकुंड पेटवला पाहिजे, अज्ञान समर्पित करायला पाहिजे. मनबुद्धी रूप यज्ञीय कुंडात पेटे धगधगीत ज्ञानवन्ही. ज्ञानाचा अग्नी पेटला पाहिजे तिथे. सुख दुःखाधिक द्वंद्वी समचित्त, जाण शोभिवंत वेदिकाती. वेदिका म्हणजे यज्ञाची जी हे असते, ओटा जो असतो तो कसा लिमिटेशन टाकणार आहे. तो यज्ञ होम इकडे तिकडे अग्नी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्याला बांधलेला आहे. आणि त्याला कशाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. मनबुद्धी रूप यज्ञीय कुंडात पेटे धगधगीत ज्ञानवनी. आणि सुख दुःखाधिक द्वंद्वी समचित्त म्हणजे दोन्ही सुख आणि दुःख काही असू देत, पण चित्त असं स्थिर आणि पक्क, जरा पण न ढळणार असं चित्ताची अवस्था आहे. आणि त्याला वेदिकेची उपमा दिलेली आहे की जे हलणार नाही, स्थिर आहे, पक्की बांधलेली आहे, अशी ती चित्ताची अवस्था. असा तो ज्ञानयज्ञ. विवेक बुद्धीचं प्रावीण्य जे येथे, मंत्रविद्येचे ते थोरपण. कौशल्य प्रावीण्य. स्त्रुव पळ्या शांतिरूप दोन, जीव यजमान ज्ञानयज्ञी. यजमान कोण आहे तर जीव. जीव म्हणजे कोण. इन्कारनेटेड सोल, जो देहात आलेला आहे तो पार्ट सोलचा, तो यजमान आहे, जो करणारा आहे तो यज्ञ. घेऊनी तो आत्म प्रचितीचे पात्र, जपे महामंत्र विवेकाचा. ऐसा ज्ञानरूप अग्निहोत्रे जाण, नाहीसा करोन टाकी भेद. मंत्र कशाचा आहे तर विवेक. विवेकाचा मंत्र सतत तो तोंडात असला पाहिजे, मनात विचारात कृतीत. विवेक हा अत्यंत आवश्यक आहे. अखंड जप किंवा सोहम जप, विवेकाची अवस्था तशी पाहिजे. सोहम सोहम सोहम, प्रत्येक श्वासाला विवेक हवा असा तो मंत्र उच्चार. आणि पात्र कशाचं घेतलंय आत्मप्रचितीचं. म्हणजे काय की अनुभवांचं. कारण अभ्यास झाला, गुरूंचा अनुभव आला, गुरु पाठीशी आहेत, अनुभव देत आहेत, पण आत्मप्रचिती आत्मा म्हणून भूमिकेमध्ये असताना आपल्याला काय अनुभव येत आहेत आणि आपण वागतोय कसे, ती प्रचिती जी आहे, टेस्टिंग टाइम किंवा बिहेवियर आपलं, ते जे आहे ते पात्र आहे. ऐसा ज्ञानरूप अग्निहोत्रे जाण, नाहीसा करोन टाकी भेद. यजिता यजन ऐसी भाषा लोपे, घृत तेही संपे अज्ञानाचे. घृत म्हणजे तो. आत्मसमरसी भवभृत स्नान, जीव यजमान करी जेव्हा.
तेव्हा महाभूते शब्दादी विषय आणिक इंद्रिय गण सर्व न म्हणेही भिन्न जाणे अभिन्नता ब्रह्मतादात ब्रह्मतादात्म्यता पावोनिया जैसा कोणी एक पाहे पंडुसुता निद्रेतून येता जागृतीसी म्हणे स्वप्नातील विचित्र ती सेना जाहलो होतो ना स्वयमीच स्वप्नातील सेना नव्हती तिसाच एकला एकच होतो तेथे तैसे सर्व विश्व तया याज्ञिकास येई प्रत्ययास एकपणे आपण स्वप्नामध्ये खरे तर एकटेच असतो आपण पाहत असतो स्वप्न आपण एकटेच असतो पण आपण सेना उभी करतो पण असतो आपण ऍक्च्युली एकच आणि तसंच हे ज्ञान मिळाल्यानंतर आपली अवस्था होते की आपल्याला कळतं अरे आपण फक्त एकच आहोत आणि ते सुद्धा परब्रह्म आपण म्हणजे परब्रह्म दुसरं कोणीच नाही आहे या सृष्टीमध्ये आणि हे सगळा प्रपंच मांडलेला आहे ही स्वप्न सृष्टी आहे आता गंमत सांगते म्हणजे आमचा दुसरा पण अभ्यास एक चालू आहे आता ते संपत आलंय पुस्तक परमहंस योगानंदांचं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी त्याला मराठीमध्ये योगी कथामृत म्हटलेलं आहे ते क्रियायोगाचे गुरु आहेत म्हणजे लाहिरी महाशय आणि काय नाव त्यांचं युक्तेश्वर गिरी यांचे शिष्य तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचे गुरूंचं देह ठेवलाय त्यांनी समाधी घेतलेली आहे श्री युक्तेश्वर गिरी आणि काही दिवसांनी ते योगानंदांना भेटले आहेत त्याच्या त्याच्यामध्ये पूर्ण जे आपण बोलत असतो सगळं ऍस्ट्रल बॉडी मेंटल बॉडी आणि कॉझल बॉडी म्हणजे कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर याची चर्चा पूर्ण केलेली आहे त्या एका चॅप्टर मध्ये शेवटला आहे तो चॅप्टर तर 44 समथिंग तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ऍक्च्युली ही सगळी स्वप्नदृष्टी आहे स्वप्नसृष्टी आहे ह्याच्यामध्ये तू मी आम्ही आपण सगळे एकमेकांना दिसतोय बसतोय अभ्यास करतोय वाचन करतोय काहीतरी एखाद्या कॉन्सेप्टचा स्टडी करतोय किंवा गुरूंबद्दल ऐकतोय जे काही सगळं आपला प्रपंच चालू आहे आपण रोजचं जीवन जगतो समाजात वावरतो घरामध्ये आपण फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करतो जे काही आहे ते जेवढं सगळं चालू आहे आपल्या अवतीभोवती ते सर्व ऍक्च्युली स्वप्न आहे आणि तू मी सुद्धा स्वप्न आहोत असं ते त्यांना शेवटी सांगतायत सगळं ऍस्ट्रल बॉडी मेंटल बॉडी सगळं सगळं सांगितल्यानंतर सटल प्लेन कसा काम करतो वगैरे सगळं ते वर्णन आहे खूप मोठा चॅप्टर आहे तो पण शेवटी त्याला ते सांगतायत की हे सगळं स्वप्न आहे आणि ऍक्च्युली सगळा अभ्यास केल्यानंतर तुम्ही भागवताचा अभ्यास करा भगवद्गीतेचा करा ग्रंथांचा करा वेदांचा करा उपनिषदांचा करा सगळ्यात शेवटी हेच येतं की हे सगळं स्वप्नसृष्टी आहे इवन आपल्या योग वसिष्ठामध्ये पण तेच सांगितलेलं आहे कारण तो एकटाच आहे आणि त्यांनी हे केवळ संकल्पाने निर्माण केलेलं आहे त्यांनी जस्ट एक विचार आलेला आहे त्याच्या मनात सृष्टी निर्मितीचा आणि नुसत्या विचाराने संकल्प मांडला आणि फटाफट सगळं क्रिएट केलेलं आहे त्यांनी इवन ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे महादेव हे सुद्धा त्याचं क्रिएशन आहे आणि मग ते जर क्रिएशन आहे तर आपण तर खूपच एक काय म्हणतात खसखसीच्या दाण्याच्याही खूप छोटा पार्ट आहोत आपण आणि आपण त्या सगळा त्याच्या संकल्पाचा एक पार्ट आहोत म्हणजे अल्टिमेटली स्वप्न पण आपण काय करतो आपण झोपेतही स्वप्नांची दुनिया बनवतो जेव्हा की आपणच स्वतः स्वप्न स्वरूप आहोत आणि इमले बांधत असतो घरदार गाड्या घोडे सगळं जे नेहमी मी म्हणते की फार विचित्र आपण दुनिया स्वतःची उभी करून ती आणखीन प्रोटेक्ट करायला जात असतो जीवनामध्ये लिमिटेड टाइम मध्ये तर हे सगळं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामध्ये इथे सुद्धा त्यांनी म्हणलंय म्हणे स्वप्नातील विचित्र ती सेना जाहलो होतो ना स्वयमीच मग आपण झोपलो पहिले आपण स्वप्न आहोत त्याच्यात आपण एक स्वप्न पाहिलं आणि मोठी सेना उभारली स्वप्नातील सेना नवती तिसाच एकला एकच होतो तेथे मीच आहे आणि मी सुद्धा तोच आहे म्हणजे मी सुद्धा नाही आहे शेवटी असं कन्क्लुजन येतं जेव्हा अभ्यास वाढत जातो जेव्हा हा ज्ञान यज्ञ दर जन्माला आपण करतो दर क्षणाला करतो दर दिवसाला करतो ज्ञान यज्ञ हा यज्ञ रोज झाला पाहिजे आपल्या विवेकाची हे घेऊन हात तिथे अज्ञानाचं तूप घातलंच पाहिजे रोज आणि म्हणून मगाशी मी म्हंटल की रोज पुढे गेलं पाहिजे
रोज यज्ञ झाला पाहिजे, रोज इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे आणि आता जे सांगितले त्या स्थितीपर्यंत आपण गेलं पाहिजे. तैसे सर्व विश्व तया याज्ञिकास, याज्ञिकास येई प्रत्ययास एकपणे. शेवटी त्याला ज्ञान यज्ञ केल्यानंतर ही रियालिटी कळते. मग जीवभाव संपोनी ब्रह्म भरे परमात्म बोधे पूर्ण. ज्ञान यज्ञे ऐसे भजती कित्येक जाणूनिय एकपणे सर्व. आता अर्जुन आहे अनादि अनेक नामरूपाधिक तेही भिन्न. ऐशा परिभेद विश्वी विश्वी जरी नाना तरी ते भेदेना ज्ञान त्यांचे. भिन्न भिन्न गात्रे एकाची देहाची एकची मरीची नाना रश्मी. ना तरी साचार शाखा सान थोर परी तरुवर एकलाची. झाड, झाडाला अनेक, इवन आपण वडाचं झाड घ्या, इतक्या पारंब्या आणि कित्येक वर्षांचं जुनं झाड असतं. कित्येक फांद्या असतात, हजारो, पण झाड एकच असतं ना. तशी आपली अवस्था आहे. ते परब्रह्म एकच आहे. आपण त्याच्या फांद्या आणि निर्माण झालेल्या कोवळ्या फुटलेल्या पानं आणि हे आहोत. पण ते शेवटी एकच अवस्थेमध्ये आणि एकाच स्थितीचं स्वरूप आहे. ना तरी साचार शाखा सान थोर परी तरुवर एकलाची. तैसी नाना नामे नानाविध व्यक्ती आणिक त्या वृत्ती वेगळाल्या. ऐसी भिन्न भिन्न भूते तरी साच मज एकाचीच जाणती ते. ऐसा ज्ञान यज्ञ आचरती चांग वेगळाले भाग स्वीकारोनी. परी जाणते ते म्हणून तयांचे ज्ञान एकत्वाचे भेदेची ना. आणि असा ज्ञानयज्ञ रोज केल्यानंतर त्या ज्ञानाला कोणी भेदून हे करू नाही शकत, त्याला हाणून पाडू नाही शकत. असा मनुष्य कधी तुटू शकत नाही. मग ती परिस्थितीमध्ये तो असा खंबीरपणे पाय रोवून उभा असतो, कारण त्याला माहितीये सत्य काय आहे. काय वाटेल ते झालं तरी त्याचं त्याचं आतलं अस्तित्व हे होत नाही, आतलं ज्ञानाचं अस्तित्व जात नाही. किंवा जेव्हा तेथे जेथे देखती जे काही मजविण नाही हाची बोध. पाहे बुडबुडा जाय जेथे जेथे आहे तया तेथे उदकची. मग तो तैसाची राहे किंवा विरे तरी तेही सारे उदकीच. वाते उडविता मृत्तिकेचे कण काय पृथ्वीपण जाय त्याचे. आता त्यांनी उदाहरणं दिली आहेत वेगळी वेगळी पटवून देण्यासाठी. पाण्याचा बुडबुडा इकडे गेला तिकडे गेला, कधी कधी हलताना आपल्याला दिसतो ना, पण तो कुठेही जाऊन फुटला तरी पाणीच आहे शेवटी. तसंच मातीचा कण हवेने उडला म्हणून काही त्याचं मातीपण किंवा पृथ्वीचं तत्व त्यातनं काही जात नाही, ते तेच असतं. आणि मागुती ते आले जरी खाली तरी तरी तया झेली धरणीच. तैसे हवे तेथे हवे त्या स्थितीत पार्था वस्तू जात असो नसो. परी सर्वपणे नीच ते समस्त ऐसीच प्रचित असे त्यांची. प्रचिती म्हणजे अनुभव. धनंजया माझी जेवढी ही व्याप्ती तेवढी प्रतीती तयांचीही. आता इथे दोन्ही शब्द वापरलेत, प्रचिती आणि प्रतीती. दोन्हीचा अर्थ अनुभव. आत्मप्रचिती, मी आत्मा असल्याचा अनुभव. गुरु प्रचिती, ही गुरु नावाची एक शक्ती आहे जी हिडन पण असू शकते, विजिबल पण असू शकते, जी दर क्षणाला आपल्या सोबत असते, हा अनुभव. आणि शास्त्र प्रचिती, शास्त्रामध्ये काय सांगितलंय त्याचा अनुभव. ऐसे ते मद्रूप होऊन अनेक नानाकारी देख वावरती. पाहू जाता सदा सूर्यबिंब जैसे सन्मुखची दिसे सर्वान लागी. तैसे सर्वव्यापी तयाचे ते ज्ञान सर्वांसी म्हणून सन्मुख ते. तयाची या ज्ञाना नाही पाठपोट नभी सर्वगत वायू जैसा. ते तैसा तेवढाची तयांचा सद्भाव जेवढा मी देव परिपूर्ण. म्हणून तयांचे होतसे भजन न करिता जाण स्वभावेची. एरवी सकळ मीच तरी मज भजेना सहज कोण कोठे. परिजया लागी नाही ऐसे ज्ञान न घडे भजन तयासी गा. असो ज्ञान यज्ञ करोनी उचित यजिती जे भक्त सांगितले. होतसे अर्पण सकळांचे द्वारा मज सर्वेश्वरा सर्व काही. नित्य निरंतर ऐसेच हे जाण सहज भजन घडत असे. परिमती मंद नेणती हे काही म्हणून या नाही माझी प्राप्ती. जे रोज हा ज्ञान यज्ञ करतात ते पूर्णपणे मलाच समर्पित असतात सर्वार्थाने.
पण जे मतिमंद म्हणजे ज्यांना जे आपल्याच विलासामध्ये रमलेले आहेत रोजच्या जीवनामध्ये जीवन जगण्यात, त्यांना काही मग खऱ्या अर्थाने माझी प्राप्ती होत नाही, कारण हा ज्ञानयज्ञ त्यांना माहितीच नाही. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहम हमौषधम मंत्रोहम हमेवाज्य वाज्यम अहम अग्निरहम हुतम. ज्ञानाचा उदय अंतरी होईल, तरी तो मुदल वेद मीच. मुदल म्हणजे मुख्य, मूळचा वेद मीच आहे. आणि तो जे सांगे विधी अनुष्ठान, क्रतू तोही जाण मीच असे. करता पण मीच, करणारा मीच, ज्ञानाचा उदय होईल तोही मीच, आणि ज्ञान ज्याला झाला तोही तोच, तोही परमात्माच. तया कर्मातून यज्ञ सांगोपांग, प्रकटे जो मग तोही मीच. देवा पितरांसी आहुती जी देती, अन्न हे ते किरीटी मीच जाण. मीच सोमादिक वनस्पती नाना, आज्य मी अर्जुन समिधामी. आज्य म्हणजे तूप. मंत्र होम द्रव्य ऋत्विज मिहीमीच, स्वरूप माझेच अग्नी तोही. तया माझी जे जे करीती हवन, ते ते सर्व जाण मीच आहे. म्हणजे मीच तुझ्या रूपात बसतो, मीच तूप आहे, मीच अग्नी आहे, मीच समिधा आहे, मीच ते भांड आहे, मीच ती माती आहे, मीच ते सगळं धान्य आहे, किंवा आहुती ज्या 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 पदार्थांची तू देणार आहेस ते सर्व मीच आहे. आणि ते होतंय कोणासाठी? ते ग्रहणही मीच करतो आहे, आणि करणाराही मीच आहे. म्हणजे काय? की तो तेच सांगायचा प्रयत्न करतोय परमात्मा श्रीकृष्ण, की सगळं माझं स्वरूप आहे. तुला हे जे सगळं नाट्य वाटतंय, मी युद्ध करणार आहे, हे माझे काका मामा भांजे भाऊ, हे सगळं मीच आहे. मीच मारणार, मीच युद्ध करणार, मीच शस्त्र बनणार, मीच रक्त घालवणार, आणि सगळं नष्टही मीच करणार आणि निर्माणही मीच करणार. तर तू युद्धाला तयार हो. आणि तसंच ते आपल्याला सांगतायत, तू चांगलं कर्म करून समर्पित करून जगायला तयार हो. सगळं घडतंही माझ्यामुळे, घडवणाराही मीच, आणि मीच ते घटना आहे, आणि मीच निर्माता आहे सगळ्या गोष्टींचा. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेव च. ज्याच्या अंग संगे प्रकृती अष्टांग, प्रसवते जग पिता तोमी. पाहे जेवी अर्ध नारी नटेश्वरी, पुरुष जो नारी तोची होय. तेवी चराचरी जगन्माता मीच, मीच धाता साच विश्वाचा या. उत्पादन करता म्हणजे मीच निर्माता आहे, होनी उत्पन्न जग जेथे राहे, आणि वाढत आहे जीवित आहे. सर्वथा साचार अर्जुना ते स्थान, जाण मज विण तुझे नव्हे. प्रकृती पुरुष झाहली उत्पन्न, जयाच्या अमन मना माझी. तो मी त्रिभुवनी संपूर्ण विश्वाचा, पितामहसाचा पंडुसुता. मीच आजोबा आहे. आजोबांमधनच लाईनेज येते ना, त्यांचा मुलगा, मग त्यांचा मुलगा आपण, असं. म्हणजे काय की ओरिजिन माझच आहे, आणि मीच निर्माण करणार आहे, आणि तूही मीच आहे, मीही मीच आहे, आणि सर्वत्र ऍटमॉस्फिअर अख्खं मी आहे, प्रत्येक वस्तू मी आहे. सर्व ज्ञान मार्ग जया गावा येती. हे तो काय देतायत? गुह्य ज्ञान. आपण काय वाचतोय? राजगुह्य, काय नाव आहे? राजविद्या राजगुह्य योग. हे अत्यंत दिव्य असं गुप्त ज्ञान, जो ज्ञान यज्ञ त्यांनी करायला सांगितला, ते ज्ञान ते त्याला देतायत. ज्ञान यज्ञामध्ये जे निर्माण होऊन आपल्याला मिळेल, ते ज्ञानच ते त्याला देतायत, की सगळं अरे मीच आहे. तू कुठेही नाटक स्वरूपाला बळी पडू नकोस या. जसं आपण बऱ्याच बायका, आपण का म्हणजे जोक्स मध्ये पण आपण बघतो, किंवा त्याच्यावर कॉमेडी पण केली जाते, की सिरियल बघताना, एक मूवी बघताना माणसं रडतात, हसतात, उड्या मारतात, शिट्ट्या मारतात. म्हणजे काय की ते म्हणजे नाटक चाललेलं असतं ते खरं वाटतं. हो ना, कारण तेव्हाच आपण समरस होऊन जातो त्या कॅरेक्टरचे. अरे हिला सासूनी छळलं, अरे हिनं याचा खून केला, अरे त्याने त्याला मारलं, अरे याचं नुकसान झालं, इथे दरोडा पडला, किंवा काय जे काय असेल त्याच्याबरोबर फार वाईट झालं. मग पार ते राजकारणापर्यंत जातं, आणि मग भयंकर काहीतरी घडत असतं बाहेर समाजात, कुठेतरी काहीतरी घडलं म्हणून. पण ते
ते सगळं नाटक स्वरूप आहे. आणि आतल्या स्थिरतेला कुठेही धक्का नाही पोचला पाहिजे, कारण ती स्थिरता ही त्याचं स्वरूप आहे आणि मी स्वतः त्याचं स्वरूप आहे. हे नाटक कळलं पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात हे सगळं जे चाललेलं आहे नाटक, ते सगळं मी निर्माण केलेलं आहे. तर तू या ज्ञान यज्ञातनं खरं ज्ञान मिळव आणि तू उत्तम कर्म कर. सर्व ज्ञान मार्ग जया गावा येती, जया ते बोलती वेद वेद्य. वेद्य म्हणजे जाणावया योग्य, जे वेदांचा अभ्यास पडोनी उमज नाना मते जेथे पावती ऐक्या ते स्वभावची. आणि झाली जेथे धनंजया देख शास्त्रासी ओळख एकमेका. जेथे होती ज्ञाने चुकली एकत्र ऐसे जे पवित्र तेही मीच. घोष ध्वनी नाद आकाराचे स्थान धनंजया जाण असे जो का. ऐसा तो ओंकार मीच गा साचार होय जो अंकुर ब्रह्मबीजा. अ उ म अक्षरे जयाची या पोटी उपजता होती तिन्ही वेद. म्हणून ऋग्वेद आणि यजुसाम म्हणे आत्माराम मीच तिन्ही. ऐसी जिका वेद परंपरा साच सर्व हिती मीच धनंजया. ओंकारही मीच आहे, तिन्ही वेदही मीच आहे, निर्माण करता पण मीच आहे, आत्मारामही मीच आहे. सर्व काही मीच आहे, दुसरं काहीही नाहीये. गतिर्भरता प्रभु साक्षी निवासम शरणम सुहृत. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. धनंजयाजिया प्रकृतीच्या पोटी चराचर सृष्टी साठवेही. शिणोनीची तेथे घेतसे विश्राम सर्वथा परम गती तीमी. जयाची या योगे प्रकृती हिसाच आली नसतीच अस्तित्वासी. आणि सत्ता मात्रे जयाच्या साचार सर्व चराचर प्रसवेजी. त्याची प्रकृतीच्या होनी स्वाधीन भोगी जो त्रिगुण ऐसे वाटे. त्रिगुण म्हणजे आपल्याला माहितीये सत्वगुण आणि तमस सत्व आणि राजसिक. विश्वश्रियेचा तो भरता मीच येथे. विश्वलक्ष्मी विश्वश्रिया म्हणजे लक्ष्मी. भरता मीच नवरा भरता मीच येथ. अर्जुना यथार्थ जाण ऐसे. आणिक सकळ त्रैलोक्याचा स्वामी असे कैसा तो मी ऐक आता. आकाशे सर्वदा सर्वत्र वसावे क्षणही नसावे वाते स्वस्थ. जाळूनी टाकावे पावके सकळ वर्षावे सजळ मेघराजे. पर्वते बैठक न कधी सोडावी सीमा न ओलांडावी सागराने. धरणीने प्राणी करावे धारण अर्जुना ही जाण आज्ञा माझी. सगळं काही माझ्या संकल्पाने होतंय. हे पंचतत्व ही अशा पद्धतीनं जी काम करतात ती त्यांना आज्ञा दिली आहे म्हणून करतायत. तर माझा निर्णय आहे आणि माझीच आज्ञा आहे. माझ्या आज्ञेच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. मीच बोलविला तरी वेद बोले चालविला चाले सूर्य तोही. मीच हलविला तरी प्राण हाले विश्व हे सकळे सगळे चाळविजो. माझ्याची आज्ञेने भूते ग्रासी काळ ऐसी ही सकळ आज्ञांकित. जयाची गा होती ऐसा जो समर्थ तो मी जगन्नाथ जाण पार्था. असोनी सर्वत्र गगना समान राहे उदासीन तोही मीच. हे सगळं करूनही पुन्हा उदासीन म्हणजे न्यूट्रल फॉर्म मध्ये पण मीच राहतो. म्हणजे तो काही सगळं धारण करून तो काही आपल्याला दिसत नाही. पुन्हा पुन्हा नथिंगनेस कडेच जातं, शून्यत्वाकडे जातं. शेवटी तोही काही असा घेऊन सगळं बसलेला नाहीये. आणि त्या खरं सांगायचं तर सृष्टी या सगळ्या ह्याच्यातनं हे कळतं की त्यांनी सगळं निर्माण केलंय, पण हे केवळ ज्ञान द्यायचंय म्हणून तो हे सगळं सांगतोय. ते काय त्याचा मोठेपणा अहंकाराने सुद्धा परमात्मा श्रीकृष्ण हे सगळं सांगून नाही राहिला. कारण श्रीकृष्ण हे सुद्धा स्वरूप आहे एक. त्या परब्रह्माची आज्ञा झाली म्हणून श्रीकृष्ण अवतार झालाय. अवतार आहे तो. तो अवतार म्हणतोय की मी आहे, पण तोही पुन्हा परब्रह्माचा अवतार आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या.
की हे सगळं घडलंय. जरी श्रीकृष्ण इथे म्हणतोय की हे मी आहे, ते मी आहे, हे माझं स्वरूप आहे, पण म्हणजे काही ते श्रीकृष्णाचं पण स्वरूप नाही. तो एक 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 फॉर्म आहे, एक काल्पनिक फॉर्म आहे, जो अवतार रूपानं आलेला आहे या नाट्य भूमिकेत काम करायला, नाट्य स्वरूपामध्ये काम करायला आलेला एक अवतार आहे. जसं आपण अवतार घेतो ना कोणाकोणाचं नाटक करताना मूवी मध्ये, तसा तो अवतार आहे. तो म्हणतोय मी आहे म्हणजे काय, की शेवटी तोही नाही आहे, तर जी न दिसणारी जी परमात्म शक्ती आहे, प्रचंड व्याप्त अशी, पॉवरफुल, फायनली ती आहे ती. त्यांनी सुद्धा रंगरूप आकार काही घेतला नाही, तो अवतार घेऊन येतो माणसानं पटावं म्हणून. म्हणून शरीर धारण करून येतो, पण तेही खोटं आहे, तेही खरं नाही आहे. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की तो सांगतो तो पण तो नाही आहे, तोही कुठल्या तरी महान शक्तीचं एक स्वरूप म्हणून आलेला आहे. मग आपण काय अधिकाराने आपण क्रेडिट्स घेत असतो, आपण काय अधिकाराने आपल्या व्यक्तिमत्वाला पोसत राहतो आणि मीला शेप देत राहतो थॉट स्पीच ऍक्शन मधनं, हा विचार करण्याचा विवेकाचा भाग आहे. आणि म्हणून तो विवेक सतत क्षणाला गळ्यात हार पाहिजे, की आपल्याला जाणीव करून देईल की अरे मी काय बेसिसवर आहे, कारण मलाही चालवणारा तोच आहे. मी अवतार आहे, मी लीना हा अवतार, अवतार म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणत आहे, एक अवतार स्वरूप आहे, म्हणजे एक फिगर बॉडी घेऊन आलेली आहे, पण फायनली मी म्हणण्यात काहीच अर्थ नाही, पण मलाही त्यांनीच धारण केलेलं आहे. तर असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दुसऱ्यावर राग करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, त्याच्यावर डिस्कशन किंवा चर्चा किंवा मेंटल प्रोसेसिंग करणं काहीच अर्थ नाहीये त्याला, बिलकुलच अर्थ नाहीये. तर त्यामुळे अशा पद्धतीचा विवेकाचा हार आपल्या सतत गळ्यात आणि विचारात आणि डोक्यात असणं फार आवश्यक आहे. जाण त्रैलोक्याचे जीवन मिसाचे, सर्ग संहाराचे मूळ तेमी, प्रकट ती शाखा जैशा बीजातून, पुन्हा बीजी लीन वृक्षत्वते, संकल्पाच्या योगे तैसे विश्व होय, संकल्पची लय पावे पुन्हा. पहा त्याचा संकल्प आहे. आपण कसं पूजा करताना संकल्प सोडतो, गणपती बसवला आपण संकल्प सोडला, त्याला आपण टेम्पररी त्याला प्राणप्रतिष्ठा केली, पुन्हा ते आपण प्राण ते विलीन व्हावेत म्हणूनही प्रार्थना केली, पण त्याला आपण पाण्यात संकल्प सोडला आणि पाण्यात डुबवून दिला आणि गणपती आला कल्पनेनी, गणपती गेला कल्पनेनी, आहे की नाही? असंच ह्यालाच आपल्या लाईफ मध्ये अप्लाय करायचं. खूप सिंपल आहे. आपण हे सण साजरा करतो, गौरी आणल्या, गौरी गेल्या, मग आता काय आज गौरी नाहीत, त्या दिवशी होत्या, मग तसेच आपण आज आहोत, उद्या आपण नसणार आहे. इतकं सिंपल करा, म्हणजे ते पचायला आणि डायजेस्ट व्हायला सोपं होईल. आपण असं खूप मोठं माझं जीवन, माझी मुलं, माझं घरदार असं केल्यावर मग ते दुःख, मग मी कसा मी, अरे मी सोडून जाणार, अरे मी मरणार, अरे यातना होणार, अरे इथे दुखणार, अरे श्वास कोंडणार, असं काहीही होणार नाही. काल मी नव्हतो, मध्ये मी आलो, आता मी चाललो. जशा गौरी आणल्या, गौरी विसर्जित केल्या, आपण आलो, आपण विसर्जित होणार. इतके सहज भाव आणण्यामध्ये काम करा. म्हणजे कसं की साधना करा, ती कुंडलिनी चढवा, किंवा ती प्राणवायू रोका, बंद लावा, अमक करा, आसन धारण करा, हा सगळा प्रपंच करणं तो ज्याचा रोल आहे त्यांनी करावा. ज्याला ते शक्य नाही आहे त्यांनी अशा पद्धतीनं अत्यंत सोप्या स्वरूपात सर्वस्वाला समजावं आणि मग ते धारण केलं की, म्हणून ती जी सांगितलेली 1 मिनिटातली मुक्ती जी आहे, 1 सेकंदाची, 1 मिनिटाची म्हणा, त्या विदेह राजाला सांगितलेली अष्टावक्रांनी, ती आपल्या बाबतीत पण खरी होते. जसं आपण आपल्या हिशोबाने मूर्त्यांना आणतो, बसवतो, सोडवतो, विसर्जित करतो, इतकं सहज आपण आपल्याबद्दल, आपल्या देहाबद्दल का नाही विचार करत? प्राण धारण केला 7व्या महिन्यात आईच्या गर्भात, म्हणजे काय, की ते काय पण केली, प्राणप्रतिष्ठा केली, आणि मग 2 महिन्यांनी आपला जन्म झाला, आपण आकार घेतला, आपण विसर्जित झालो. आज विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे. ह्या पद्धतीनं जर आपण आपल्या विसर्जनाला समजून घेतलं, गणपतीचं सोपं आहे हो, आणला आणि विसर्जित केला सहज, आपण मग लगेच पुढचा सण, लगेच पुढचा सण, लगेच नवरात्र आणलं विसर्जन केलं, हे आणलं विसर्जन केलं.
इतक्या सोप्याने पद्धतीने आपण वर्षानुवर्ष काढतोय, मग आपण आपल्याला का नाही विसर्जित करू शकत आहे सहजपणे? आपण आलो, प्राणप्रतिष्ठा झाली, आपण देह विसर्जित केला, ठेवला, आणि आपण पुढच्या प्रवासाला गेलो. मग ते चित्र पाठवतात लोक की तो गणपती गेला प्रवासाला, आईकडे गेला त्याच्या. हे किती मस्त जोक स्वरूपात आपण मांडत राहतो आणि फॉरवर्ड करत राहतो. पण आपल्या लाईफला मग इतक्या सहज आपण का नाही घेत? हा विवेक आहे. आणि हा विवेक सतत असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं दुःख, चिंता, त्रास, त्याग, नंतर त्रागा, हे सगळं करत बसण्यापेक्षा इतक्या सोप्या विसर्जन आणि प्राणप्रतिष्ठेला जर आपण समजलो, तर आपल्याला गणपती महोत्सव समजला असं मी तरी म्हणेन. की आपल्याला गौरी आणल्या मग ते फक्त खाण्यापिण्यापुरतंच उरतं, अदरवाईज म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग आलं असं माझ्या दृष्टीनं तरी होत नाही. गणपती समजला पाहिजे. फार मोठे अर्थ आहेत ते साध्या एका उत्सवात सुद्धा, की आपण काय काय करतो. थोडस स्पिरिच्युअली ते पॉइंट ऑफ व्ह्यूला मी बघितलं गोष्टींकडे, तर आपल्याला लक्षात येतं की आपण काय पद्धतीनं जगलं पाहिजे. आणि मग ते सगळं आपल्याला, आपण पचवलं, आपल्याला कळलं. आपला ज्ञान यज्ञ दर वर्षाला गणपतीच्या योगानं होतोय असं आपण समजू शकतो, मानू शकतो. अदरवाईज जे आपलं रडगाणं चालूच आहे, गणपती आला गेला, मजा झाली, काही उपयोग नाही होणार मग त्याचा. स्वभावे तो जेथे ऐसा संकल्पाच्या योगे तैसे विश्व होय, संकल्पीच लय पावे पुन्हा. ऐसा जगत बीज मूळ जो संकल्प, वासना स्वरूप अतिसूक्ष्म. स्वभावे तो जेथे कल्पक्षयी आहे, स्थान तेही ते मी पाहे जाण पार्था. जाण पार्था जेथे एकी निराकारी, नामरूपे सारी हारुपती. आणि वर्ण व्यक्ती आटोनिया जाती, जेथे नष्ट होती जाती भेद. सर्व ही संकल्प वासना संस्कार, पुन्हा चराचर रचावया. जेथे राहोनिया असती अमर, निधान साचार तेही मीच. तर या पद्धतीनं निधान साचार म्हणजे स्थान, सर्व पद्धतीनं संकल्प, वासना, संस्कार, चराचर सगळं मीच आहे आणि मी अमर आहे, अशा पद्धतीनं तो स्वतःच स्वरूप प्रकट करतोय. मी इथे थांबते, कारण बोलून बोलून मी दमले. तर आपण आता याच्यावर डिस्कशन करू आणि 19वा श्लोक आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. नाही, आज काय वार आहे? आज गुरुवार आहे. हो, पुढच्या आठवड्यात घेऊया.